कोरोनाचा वाढलेला प्रकोप पाहता शासनाच्या वतीने अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आले। जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने कायमची कुलूपबंद करण्यात आली। यात सिटी कोतवाली पोलीस स्टेशन मागील असलेलं तखतमल स्टेट कपडा व्यापारी संकुल सुद्धा अनेक दिवसापासून बंदच आहे। आता आगामी ईद आणि लग्न सराईस असताना येथील व्यापाऱ्यांनी लाखो रुपयाचे कपड्यांची खरेदी करून दुकानात ठेवण्यात आले आहे। मात्र संचारबंदी असताना सर्व दुकानेच बंद असल्यामुळे येथील सर्व व्यापारी डबघाईस आले आहे। त्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे। गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या संचारबंदी आणि यावर्षीची संचारबंदीचे नियमांचे पालन येथील सर्व व्यापारी करीत आहे। येथील सर्व व्यापाऱ्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कामगारांवर सुद्धा आता उपासमारीची वेळ आलेली आहे। अनुभवी कामगार असताना त्यांना जवळूनच पगार दिला जात आहे। शासनाने येथील कपडा व्यापारींना दुकान सुरू करण्यात थोडी सवलत द्यावी अशी मागणी सर्व व्यापाऱ्यांनी केली आहे। सकाळी 8 ते 12 पर्यंत दुकाने खुली ठेवण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून लाखोचा साठविलेला कपडा मालाची विक्री करून व्यापारीसह कामगारांचे समाधान होईल। सामाजिक अंतर, मास्क आदी नियमांचे पालन केले जाईल अशी प्रतिक्रिया येथील व्यापाऱ्यांनी विदर्भ न्यूजकडे स्पष्ट केली आहे। दर्शकांनो, आपण पोहोचलेले अमरावती शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणजे तखतमल कापड व्यवसाय केंद्रामध्ये। आपण पाहू शकता माझ्या मागच्या बाजूला शुकशुकाट पसरलेला आहे। येणारा उत्सव आणि लाखोच्या कपड्याची खरेदी येथील व्यावसायिकांनी केली, मात्र लॉकडाऊनच्या या शासनाच्या नियमाचे पालन करून त्यांचे सर्व दुकाने ठप्प पडलेली आहे। याचाच अर्थ तेथील हजारो शेकडो कामगारांना उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपण थेट जाणून घेऊया इथल्या कापड व्यावसायिक मार्केटमधील या व्यापाऱ्यांची काय प्रतिक्रिया त्यांच्याकडून जाणून घ्या। काय सांगायला आपण? मैं तखतमल स्टेट व्यापारी संघ की तरफ से पूरन लाना बोल रहा हूँ। फिलहाल तो सभी लोग लॉकडाउन का पूरा पालन कर रहे हैं। आप भी जैसे स्थिति देख रहे हो, सभी लोग व्यापारी अपनी दुकान बंद करके गवर्नमेंट को समर्थन कर रहे हैं। हमारी ऐसी गवर्नमेंट से इच्छा है कि थोड़ी बहुत उन्होंने हमारे को मोहलत देनी चाहिए। जैसे जीवनावश्यक वस्तु को सुबह 7 से 11 तक के समय दे रहे हैं, उस हिसाब से कपड़े की दुकानों को भी कुछ समय देना चाहिए। क्योंकि शादी का सीज़न है, 25 लोगों को अगर परवानगी है, उसमें 2 लोग दूल्हा और दुल्हन, उनको तो कपड़ा लगेगा ही। तो कम से कम कपड़े की खरीदी करने के लिए थोड़ा बहुत समय देना चाहिए। बाकी प्रशासन का तो हम सहयोग कर रहे हैं, आगे भी सहयोग करेंगे और उनके साथ ही। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।